मी आता 4-5 जिल्ह्यांचा दौरा केला. तिथं मी लाडक्या बहिणींना, माझ्या माता मायमाऊलींना विचारत होतो, तर बहुतेकांनी KYC केलेली आहे. कुठंतरी हा जनतेचा पैसा आहे, सरकारचा पैसा आहे, चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये. जो लाभार्थ्याला द्यायचा तो त्याच्या अकाउंटला जावा, म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आता मागे देखील आपण ज्यावेळेस एखाद्या योजनेत पैसे देत होतो त्यावेळेस ते त्यांच्या हातामध्ये आपण द्यायचो, पण नंतर माहिती घेतली तर त्याच्यामध्ये काही लाख नावं कमी झाली, काही जण मयत असतात परंतु त्यांची नावं काढलेली नसतात. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याकरता KYC सुरू केली. आपणच नाही, देशात सगळीकडे सुरू झालेली आहे. अशामुळं बऱ्याच अंशी आता ग्रामस्थांना पण हे कळायला लागलेलं आहे. त्यांना जरी माहिती नसलं तर ते कुणाची तरी मदत करतात. आज 3000 रुपये जमा होतील. बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्या आहेत. बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती तुम्ही पात्र नाहीत अशा प्रकारचा मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. पहिली गोष्ट, तुम्ही KYC केले का? ह्या लाडकी बहीण योजने .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ही KYC करायची आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये ही KYC करणं अनिवार्य आहे. आणि आता ही KYC करणं का अनिवार्य आहे हे अजितदादा पवार यांनी आपल्याला स्वतः सांगितलेलं आहे. मी तुम्हाला काही महत्त्वाचे अपडेट्स देणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की KYC केल्याने तुम्हाला नेमका काय फायदा होणार आहे, किती रुपये मिळणार आहेत. कारण भरपूर लाडक्या बहिणींना शंका आहे की त्यांची KYC प्रक्रिया पूर्ण झाली का, हे कसं चेक करायचं, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींची एकंदरीत माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. भरपूर लाडक्या बहिणींना भरपूर सारे प्रश्न आहेत. एक एक करून मी सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देणार आहेत. बघा, सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला आता हा वाटप होणार आहे. आता आज 1 तारीख आहे. 1 तारखेपासून 7 तारखेपर्यंत कधीही हा हप्ता जमा होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाची मोठी गोष्ट लक्षात ठेवा, आत्ताची ब्रेकिंग न्यूज म्हणजेच सगळ्यात मोठी बातमी आलेली आहे ती म्हणजे 1 ते 7 तारखेपर्यंत, 1 ऑक्टोबरपासून 7 ऑक्टोबरपर्यंत कधी पण तुम्हाला हप्ता हा सप्टेंबरचा मिळू शकतो. आणि फक्त सप्टेंबरचा हप्ता मिळणार नाही तर तुम्हाला ऑक्टोबरचा सुद्धा हप्ता मिळणार आहे. कारण आहे दिवाळी. दिवाळीनिमित्त लाडक्या बहिणींना 2 हप्ते सरकार एकत्रित लवकर देण्याचा निर्णय घेत आहे. परंतु एक महत्त्वाची बातमी म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे, रखडलेली आहे. त्याच्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना KYC नाहीत अशा लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही असंही सांगितलं आहे. भरपूर लाडक्या बहिणींची बघा KYCमध्ये त्यांना अपात्र यादीमध्ये आहात तुम्ही असा मेसेज येत आहे. त्याचं कारण आहे अर्ज पडताळणी. ज्यावेळेस तुमच्या घरी कुणी अंगणवाडी सेवक येतील किंवा तुम्हाला माहीत पण नाही की तुमची अर्ज पडताळणी मागे झालेली आहे, अर्ज पडताळणीमध्ये तुमचं उत्पन्न हे वाढलेलं आहे किंवा तुमच्या घरात 4 चाकी वाहन आहे, सरकारनं काय केलेलं आहे सांगतो. तुमच्या मागे सरकारनं RTOकडून डेटा घेतलेला आहे, कृषी विभागाकडून डेटा घेतलेला आहे, PF डिपार्टमेंटकडून डेटा घेतलेला आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून डेटा घेतलेला आहे, बँकेकडून डेटा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये सरकारला नेमकं कळतं की कोणाचं उत्पन्न किती आहे, 2.5 लाखाच्या आत किती लाडक्या बहिणी आहेत, गाडी कोणाकडे आहे, कोण इन्कम टॅक्स कोण भरत आहे, काय होतं आहे नेमकं, ह्या सगळ्या गोष्टी सरकारकडे आहेत. आणि भरपूर जिल्ह्यांमध्ये हे प्रश्न आलेले आहेत की दादा आमच्याकडं गाडी नाही, इन्कम टॅक्स भरत नाही, तरी देखील आम्हाला तुम्ही पात्र लाभार्थीमध्ये नाहीत असा मेसेज आलेला आहे. तर हो, हे भरपूर ठिकाणी झालेलं आहे. तर तुम्हाला एक मी सांगतोय काय करायचं आहे अशा वेळेस. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तर अशा वेळेस तुम्हाला पुनर्अर्ज पडताळणीसाठी अर्ज करायचा आहे. कारण तुम्हाला जर माहिती आहे आज सोमवार काय नाही तरी पण आपल्याला असा मेसेज येतोय, तर तुम्हाला पुनर्अर्ज पडताळणी करायची आहे. तुम्हाला अंगणवाडीमध्ये जाऊन त्या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत. लक्षात घ्या, सप्टेंबरचा हप्ता आला तरच तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता येईल आणि इथून पुढचे सगळे हप्ते येतील. त्यासाठी KYC करावीच लागणार आहे. ज्या लाडक्या बहिणी KYC करणार नाहीत त्यांचा हप्ता बंद होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. कुठलाही प्रॉब्लेम तिथं तुम्हाला असेल तुम्ही प्रश्न विचारू शकता, त्याचे उत्तरं मी तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करीन. आता भरपूर लाडक्या बहिणींना होतं आहे की वेबसाईटच लोड येत नाही आणि भरपूर लाडक्या बहिणी माझ्या अशा आहेत ज्यांना हे कळत नाही ऑनलाईनचं. तर तुम्ही काय करू शकता, कोणाच्या तरी जवळच्या व्यक्तीची मदत घेऊ शकता. तुमच्या घरी आता भरपूर सारी मुलं शिकलेली आहेत तर त्यांना ह्या गोष्टी माहीत आहेत. सोपं गोष्ट आहे.
तुम्हाला वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथं तुमचा पहिल्यांदा आधार क्रमांक टाकून कॅप्चा टाकून OTP येईल मोबाईलवरती, तो OTP टाकायचा आहे. नाही तर तुमच्या पतीचं किंवा वडिलाचं सेमच काम, तुम्हाला दोन्ही कामं सेम करायचे आहेत. तर जे शिकलेले असतील, ज्यांना थोडंफार मोबाईलमधलं माहिती आहे, वेबसाईट कशी चालवायची ही माहिती आहे, त्यांना ह्या गोष्टी जमू शकतात. आणि मला माहिती आहे की आता भरपूर लाडक्या बहिणी माझ्या सुशिक्षित आहेत, त्यांना सगळं जमतं आहे. स्मार्टफोन सगळ्या लाडक्या बहिणीकडे आहे, परंतु चालवता येत असतानासुद्धा योजनेची जी वेबसाईट आहे तीच बंद पडते, तर कोणीच काही करू शकत नाही. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, रात्री उशिरा लॉग इन करायचं आहे, रात्री उशिरा KYC करायची आहे. 11च्या पुढं म्हणजे 12-1च्या दरम्यान तुम्हाला ही KYC करायची आहे, तरच तुम्हाला ही वेबसाईट ओपन दिसते. कारण बऱ्याचदा ही वेबसाईट बंद असल्याचं मी पाहिलेलं आहे. तर मी तसं तुम्हाला सांगतो की मी जसं होईल तशा ह्या KYC कंप्लीट केलेल्या आहेत भरपूर लाडक्या बहिणींकडून. त्यांना मी उशिरा KYC कंप्लीट करून दिलेले आहेत. आणि भरपूर वेळेस काय होतं आहे, तर लक्षात घ्या, वेबसाईट बंद असते त्यामुळं प्रॉब्लेम होतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचं जे जिल्हा आहे, तुमचा तालुका आहे, तिथं तुम्हाला महिला व बालविकासचं जर तुम्हाला तिथं कार्यालय असेल तर तिथं जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की नेमका प्रॉब्लेम काय होत आहे, आमची KYCला प्रॉब्लेम येत आहे. तर तिथं जाऊन तुम्ही तक्रारसुद्धा नोंदवू शकता. कारण काय होतं आहे बघा, जर तुम्ही बोलला नाहीत तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही आणि तुम्हाला इथून पुढचे हप्ते हे मिळणार नाहीत, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळं हे KYC करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण सरकारनं सांगितलं आहे की जी लाडकी बहीण KYC करते त्याच लाडक्या बहिणींना आता इथून पुढे हप्ते मिळतील. आणि तुम्हाला माहिती आहे आता दिवाळीसारखा मोठा सण आहे, सणाला जर पैसे नाही आले म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याचे 2 हप्ते एकत्र येणार, 100% लिहून घ्या तुम्ही. 3000 रुपये येणार आहेच ते 1 ते 10 तारखेच्या आत हे पैसे मिळणार म्हणजे मिळणार, लक्षात घ्या तुम्ही. आता हे 100% होणार आहे. सरकार ह्याच्यावरती आता तुम्हाला कळेलच, लवकरच GR सुद्धा येईल. त्या GRमध्ये तुम्हाला कळेल. आता GR हा 1-2 दिवसात येईनच 100%. कारण सरकार आता आपल्या शेतकरी दादांची मदत करत आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की सगळीकडे पाऊस भरपूर झालेला आहे आणि त्यांची खूप शेतकरी मित्रांचे आपल्या खूप नुकसान झालेलं आहे. तर हे सुद्धा सगळं सरकार बघत आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, पटा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की तुमची KYC झालेली आहे का, तुमचा जिल्हा कोणता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय प्रॉब्लेम येत आहेत. कारण माझ्या लाडक्या बहिणी साध्या आहेत, त्यांना ह्या गोष्टी जास्त माहीत नाहीत. तुम्ही प्रश्न विचारा नेमकं होत आहे काय, त्याचं मी सोप्या भाषेत उत्तर देण्याचा कमेंट्समध्ये प्रयत्न नक्की करीन. ज्याच्यावरून तुमचा जो काही प्रश्न आहे तो नक्की सुटेल असं मी तुम्हाला सांगतो. त्यामुळं हे सगळं काम करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे. कारण त्यांना हे माहीत नाहीत ह्या गोष्टी. वितरणाची सुरुवात ही लवकरच होणार आहे. पैसे लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात येतील. परंतु ज्या लाडक्या बहिणींचं KYC असेल अशा लाडक्या बहिणींना पैसे हे मिळतील. काही लाडक्या बहिणींना एकापेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील तर त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे, हा सुद्धा तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळतो. तर तो सुद्धा तुम्ही जाऊन भरू शकता. त्यासाठी काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत, जसं आधार कार्ड आहे, शाळा सोडल्याचा दाखला आहे, उत्पन्नाचा दाखला आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत